मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये 4 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आणि असं असलं तरी या दुर्घटनेचं खापर प्रवाशांवर फोडण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे का असा सवाल आता उपस्थित होतो। कारण 2 लोकलचे डबे जवळ आल्याचा दावा रेल्वेने फेटाळला। लोकलचे डबे जवळ आलेच नाहीत असा दावा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केला। तसंच मुंब्र्यामध्ये 2 रुळांमधलं अंतर 4.5 मीटरपेक्षा अधिक असल्याचा दावा सुद्धा अधिकाऱ्यांनी केला। त्यामुळे दुर्घटनेचं खापर प्रवाशांवरच फोडण्याचा हा प्रयत्न आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातो। खरं तर मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये 4 प्रवाशांनी आपला जीव गमावला, 9 प्रवासी जखमी झाले आणि असं असलं तरी दुर्घटनेचं खापर आता प्रवाशांवरच फोडण्याचा प्रयत्न होतोय। कारण 2 लोकलचे डबे जवळ आलेच नाहीत असा दावा आता रेल्वेने केलाय। लोकलचे डबे जवळ आलेच नाही असा दावा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केला। तसंच मुंब्र्यामध्ये 2 रुळांमधलं अंतर 4.5 मीटरपेक्षा अधिक असल्याचा दावा देखील अधिकाऱ्यांनी केला। जर पाहाल तर भरपूर साऱ्या लोकल्सवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे निशाण, त्याच्यामध्ये ज्या ॲडव्हर्टाइजमेंट लावल्या जातात त्यावेळेस देखील काही निशाण बनतात आणि या निशाणावरती एक जिथे पट्टी आपल्याला मिळालेली आहे त्या पट्टीमध्ये ती जी पट्टी आहे ती आपल्याला जे पाठीवरती आपण ज्या बॅग्स लावतो त्या बॅग्समध्ये जे कापड वापरलं जातं त्या कापडाची ती पट्टी आपल्याला तिथे मिळालेली आहे। त्यामुळे अशी शक्यता नाकारता येत नाही की कुठल्या तरी प्रवाशाची बॅग ही त्या लोकलला त्या ठिकाणी लागलेली आहे आणि त्याच्या बॅगचा तो हिस्सा जो आहे तो कट होऊन तिथं राहिलेला आहे। आपण तिथले जे या संघटनांनी दावा केला आहे त्याच्या आधारावर म्हणण्यापेक्षा आपण सुरुवातीलाच अगोदरच तिथल्या ट्रॅकची देखील मोजणी केलेली आहे। यामध्ये या 2 ट्रॅकच्या सेंटरमधलं जे अंतर आहे ते 4.6 मीटर इतकं आपल्याला सापडलेलं आहे, ज्यामुळे या दाव्यांमध्ये कुठलंही तथ्य नसणार आहे। आणि तरी देखील आपण कुठल्याही याची छोटीशी सुद्धा कुठलाही अँगल हा दुर्लक्षित राहू नये म्हणून आपण या लोकलची तो जो रेक होता त्या रेकची तपासणीसाठी त्याला कलवा कारशेडमध्ये नेलेला आहे। त्या रेकच्या सगळ्या मेजरमेंट, त्याचे सगळे जे मोजमाप आहेत ते घेतले जात आहेत। यासाठी या घटनेच्या मुख्य कारणापर्यंत पोहोचता यावं म्हणून मुंबई मंडळाद्वारे सिनियर ऑफिसर्सची एक 5 सदस्यीय कमिटी ही नेमण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, खरं तर या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये 4 प्रवाशांनी आपला जीव गमावला, असं असताना सुद्धा रेल्वे प्रशासन आता हात झटकण्याचा प्रयत्न करते। कारण 2 रेल्वेचे लोकलचे डबे एकमेकांच्या जवळ आलेच नाही असा दावा केला जातोय। अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटले सविस्तर? आपण जर बघितलं तर एकूणच आज ज्या वेळेला रेल्वेच्या PROना या सर्व विषयाच्या अनुषंगानं ज्यावेळेला मी भेटलो त्यावेळेला त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी हे सांगितलं की 2 रेल्वेच्या रुळाच्या मधलं जे अंतर आहे ते 4.5 मीटरचं आहे। त्यामुळं रेल्वे प्रवासी संघटना असतील किंवा इतर ज्या लोकांनी जे दावे केलेले आहेत की 2 रेल्वे एकमेकांना घासल्यात आणि त्यामुळे हा अपघात झाला आहे, तर हा दावा जो आहे तो रेल्वे प्रशासनानं खोडून काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला मी रेल्वेच्या PROंना विचारलं की मग या रेल्वेच्या डब्याला, जी रेल्वे त्यावेळेला धावत होती ज्यावेळेला अपघात झाला, त्या रेल्वेच्या डब्याला कलर कशामुळे लागला, स्क्रॅचेस कशामुळे पडले, तर त्याच्यावर त्यांचा दावा असा होता की जे रेल्वेच्या दरवाजात प्रवास करणारे जे प्रवासी होते त्यांच्या बॅगचा कलर लागला असावा। आता बॅगचा कलर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लागत असेल तर पुन्हा ही प्रश्नचिन्ह आहे। मग म्हटलं बॅगनं जरी समजा कलर लागला असेल तर स्क्रॅचेस पडण्याच्या मागचं कारण काय? तर ते जे वेगवेगळे जे कामं सुरू असतात किंवा वेगवेगळ्या जाहिराती चिपकावण्याचं काम सुरू असतं त्यामुळे ह्या अशा घटना घडत असतात। अशा पद्धतीचा दावा जो आहे त्या रेल्वेच्या PROने केलेला आहे, परंतु ठोस जे आहे कारण या ठिकाणी रेल्वेनं सांगितलेलं नाही आहे। या संदर्भात 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी नेमलेली आहे। सर्व तर्क तपासून याबाबतचा आलेल्या अहवालानंतरच काहीतरी बोलता येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि या सगळ्या प्रकारानंतर मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा लोकांचा जीव जातो आहोत आणि रेल्वे याच्याबाबत काही गंभीर नाही आहे का? तर रेल्वे नक्की गंभीर आहे आणि रेल्वे जेवढा होईल तेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र यामध्ये जी घटना घडलेली आहे या सगळ्या प्रकारामध्ये कुणाला दोषी धरायचं असं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला मात्र रेल्वेचे अधिकारी जे आहेत ते गोलमाल उत्तरं देत आहेत। एकूणच काय तर 13 लोक पडतात, 4 लोकांचा जीव जातो आणि एवढं सगळं झाल्यानंतर फक्त गोल गोल उत्तरं मिळतात।
ठोस कुठलंही या ठिकाणी उत्तर जे आहे अजूनही रेल्वे प्रशासनानं दिलेलं नाहीये. त्या दिवशी ज्या दिवशी नक्कीच घटना घडली, गोविंद, त्या त्यामुळे दिवशी आता ही सांगितलं की गोल आम्ही गोल उत्तरच चालणार नाहीत. यावर रेल्वे प्रशासनानं अधिकृत असं स्पष्टीकरण दिलंच पाहिजे अशी आपण मागणी करतो. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.